ठीक आहे. तर सुरुवातीला सोल्युशन टॉपिक आपण स्टार्ट करणार आहे ना. म्हणजे सोल्युशन टॉपिक मधल्या इम्पॉर्टंट जे काही टर्म्स आहेत ना, कॉन्सन्ट्रेशन टर्म, त्या पहिला क्लिअर व्हायला पाहिजे. मग सोल्युशन टॉपिक मध्ये तुम्हाला जर स्टार्ट करायचं असेल तर सोल्युशन या वर्डचं मिनिंग पहिला कळायला पाहिजे. सोल्युशन म्हणजेच काय? इज अ मिक्सचर ऑफ 2 or more कॉम्पोनंट्स. त्याच्यामध्ये पण टाईप आहेत, म्हणजे कोर्स मिक्सचर आहे, कॉलॉइडल सोल्युशन आहे आणि ट्रू सोल्युशन आहे. आणि आपला स्कोप कोणता आहे तर ट्रू सोल्युशनचा स्कोप आहे. ट्रू सोल्युशन म्हणजे होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more कॉम्पोनंट्स. म्हणजे साखर आणि पाणी, साखर पाण्यात टाकल्यानंतर पूर्णपणे विरघळते, ते पूर्णपणे विरघळायला पाहिजे अशा सोल्युशन आपण बघणार आहे. म्हणजे माती पाण्यात टाकली अशा टाईपचे सोल्युशन बघणार आहे का आपण? नाही. मग सुरुवातीला सोल्युशन टॉपिक जेव्हा स्टार्ट करणार आहे त्यावेळेला तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन टर्म्सचं पहिलं थोडंसं नॉलेज असायला पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन टर्म्स भरपूर आहेत. मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, मोल फ्रॅक्शन, फॉर्मॅलिटी, पर्सेंटेज बाय मास, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम, मास बाय व्हॉल्यूम, पीपीएम, पीपीटी, हे सगळे फॉर्मॅट आहेत ना, ते कॉन्सन्ट्रेशन टर्म्स वाले. मग त्यातले कुठले कुठले आपल्याला इम्पॉर्टंट आहेत तर पहिला मी असं म्हणतो पर्सेंटेज बाय मास म्हटलं मी. आता पर्सेंटेज बाय मास म्हणजे काय तर टक्केवारी काढायची, पर्सेंटेज काढायचं आहे. पर्सेंटेज कसं काढतो आपण? ज्याचं पर्सेंटेज काढायचं आहे त्याचं मास वर घ्यायचं. म्हणजे इथं काय लिहिणार तुम्ही? मास ऑफ कॉम्पोनंट, ज्याचं मास काढायचं ते वर, आणि खाली काय घ्यायचं? टोटल मास, म्हणजे सोल्युशनचं मास. खाली काय घ्यायचं? टोटल मास ऑफ द सोल्युशन, मास ऑफ सोल्युशन. आणि पर्सेंटेज काढायचं म्हणून काय करायचं तुम्ही? इंटू 100 करायचं. म्हणजे आउट ऑफ 100 करायचं म्हणून 100 केलं. तुम्ही आउट ऑफ 10 काढायचं 10 करू शकता, आउट ऑफ 1 काढायचं 1 काढ, असं करू शकता. कळते? आउट ऑफ 1 मिलियन, पीपीएमच्या वेळेला आपण 1 मिलियन करणार आहे. 1 मिलियन मध्ये किती आहेत हे काढायचं असेल तर तुम्ही तर इंटू 10⁶ करा, म्हणजे 10 लाख. म्हणजे मला एवढं सांगायचं की पर्सेंटेज काढत असताना हे दोन्ही पण काय आहेत बघा बरं, मास आणि मास, म्हणजे पर्सेंटेज बाय मास म्हणायचं त्याला. फॉर एक्झाम्पल आता एक क्वेश्चन तुम्हाला दिलाय, 2 ग्रॅम समजा शुगर आहे, 2 ग्रॅम शुगर आणि 18 ग्रॅम पाणी असेल तर शुगरचं पर्सेंटेज काढायचं असेल आपल्याला. ते कसं काढणार शुगरचं पर्सेंटेज आपण? तर तुम्हाला काय करायचं आहे? मास किती आहे कॉम्पोनंटचं, कोणाचं काढायचं आहे पर्सेंटेज? शुगरचं. मग इथं काय घेणार तुम्ही? आणि टोटल मास ऑफ द सोल्युशन किती घेणार? अरे सोल्युशनचा अर्थ कळतो का? 2 + 18 किती होते? 20 इंटू, कळते का? म्हणजे काय झालं मग? 20/2 किती होते? अरे बोला की 2. अरे किती आला? सॉरी 20/2 किती आला? 10% आला. 10%, 10% सोल्युशन आहे. हे काय आलं? आता हे मास वाला आहे. मग हेच मी काय करू शकतोय? हा मास हा जो इथं शब्द आहे तो काढतो आणि काय लिहितो मी? व्हॉल्यूम. काय लिहितो? व्हॉल्यूम. तर मास काढला आणि इथं काय लिहिला? व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम कधी बघायचा असतो? जर तुम्ही लिक्विड स्टेट मध्ये दोघं पण आहेत, म्हणजे कॉम्पोनंट, दोन्ही कॉम्पोनंट लिक्विड स्टेट मध्ये असतील. अल्कोहोल आणि पाणी, अल्कोहोल कुठल्या स्टेट मध्ये असतो? लिक्विड. पाणी कुठल्या स्टेट मध्ये असतो? लिक्विड. दोघं पण लिक्विड मध्ये असतील तर पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम आपण काढतो. मग आता इथं मग असं म्हटलं मी, आता हाच एक्झाम्पल मी असं म्हटलं, 2 ml अल्कोहोल, 2 ml अल्कोहोल डिझॉल्व्ड इन 18 ml ऑफ वॉटर, आणि सोल्युशनचं व्हॉल्यूम किती झालं? 20. पण सायंटिफिकली 20 होत नाही बरं का, जरा कमी जास्त होते, कारण मोलिक्युलची साईज बदलली की व्हॉल्यूम बदलते बरं का. जरा लय फरक पडतो अशातला बघ नाही, पण जरा बदलते. पण आपण थोडंसं घेऊया 20 ml. आता केलं तसंच करायचं. हे सेकंड झालं. आणि थर्ड मध्ये आले काय? पर्सेंटेज मास बाय व्हॉल्यूम. काय? पर्सेंटेज मास बाय व्हॉल्यूम. तर मास बाय व्हॉल्यूम म्हटलं की काय येणार मग? इथं व्हॉल्यूम आहे, तर मास ऑफ कॉम्पोनंट, मास ऑफ कॉम्पोनंट, आणि खाली काय घ्यायचं? व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन. वर मास घ्यायचं आणि खाली व्हॉल्यूम घ्यायचं. याचं पर्सेंटेज काढायचं. असं पण काढू शकतो आपण. आता ह्या 3 टर्म्स आहेत, ह्या बेसिक टर्म्स आल्या आपल्या पर्सेंटेज काढायच्या. आता ज्या पुढच्या टर्म्स आहेत ना त्या खूप महत्वाच्या आहेत. त्यापैकी पहिली टर्म आहे ती मोलॅरिटी. पहिली टर्म आहे ती मोलॅरिटी. मोलॅरिटी कोणत्या लेटरने शो करतो आपण? कॅपिटल एम. मग कॅपिटल एम मोलॅरिटी इज इक्वल्स टू काय येणार? मग तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, म्हणजे मी शॉर्ट मध्ये असं लिहितो एन सोल्यूट. आता सोल्यूट म्हणजे काय माहित पाहिजे की जो सोल्युशन मध्ये कमी क्वांटिटी मध्ये असतो त्याला काय म्हणतो आपण? सोल्यूट. आणि जो जास्त क्वांटिटी मध्ये असतो त्याला काय म्हणतो आपण? सॉल्व्हंट. म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. कशामध्ये पाहिजे ते?
लिटर मध्ये, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. मग हा रेशो म्हणजे कोण असणार आहे? मोलॅरिटी, RITY. आणि नंबर ऑफ मोल्स काढायचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असायला पाहिजे. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला काय सांगा बरं? नंबर ऑफ मोल्स इज इक्वल्स टू मास अपॉन मोलार मास. मास अपॉन मोलार मास हे माहित असायला पाहिजे. आता आपण काय करायचं आहे? मोलॅरिटीवर दुसरा एक कॉन्सन्ट्रेशन टर्म माहिती म्हणजे मोलॅरिटी. मोलॅरिटी स्मॉल m इज इक्वल्स टू, स्मॉल m चा फॉर्म्युला काय? ते कॅपिटल M म्हणजे मोलॅरिटी RITY, स्मॉल m म्हणजे मोलॅरिटी. मोलॅरिटीचा फॉर्म्युला n सोल्यूट. म्हणजे कधी पण लक्षात ठेवा सोल्यूटला खूप इम्पॉर्टन्स आहे बरं का. म्हणजे आपण म्हणत नाही का चहा गोड झाला, चहा गोड झाला याचा अर्थ पाणी कमी पडलं का साखर जास्त झाली? साखर जास्त झाली म्हणजे आपण सोल्यूटला इम्पॉर्टन्स देतोय ना. जो कमी क्वांटिटी मध्ये त्याला इम्पॉर्टन्स देतोय. आमटी खारट झाली याचा अर्थ पाणी कमी पडलं, मीठ जास्त झालं. जो कमी क्वांटिटी मध्ये आहे ना त्याला तुम्ही फोकस करायला. म्हणून नंबर ऑफ मोल्स कुणाचे घ्यायचे? सोल्यूटचे. डिवाइड बाय, आता इथं काय बघा, इथं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आहे ना. इथं काय माहिती आहे का? मास ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंट सोल्युशनचं नव्हे, सॉल्व्हंटचं. आणि हे पण कशात घ्यायचं? इन कशात घ्यायचं? इन केजी, किलोग्राम मध्ये घ्यायचं. मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी, किलोग्राम मध्ये आलं पाहिजे. आता ह्या दोन टर्म मध्ये हा कॅपिटल M आहे, हा स्मॉल m आहे. एवढा दोन्ही मध्ये फरक आहे. आता याच्यानंतर एक आहे नॉर्मॅलिटी. पुढचा आहे तो नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटी फुल लेटर नाव दाखवतो माहिती तुम्हाला? कॅपिटल M न दाखवतो. आता कॅपिटल M नॉर्मॅलिटी इज इक्वल्स टू, त्याचा फॉर्म्युला काय? ग्रॅम्स इक्विव्हॅलेंट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. ग्रॅम्स इक्विव्हॅलेंट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कशात घ्यायचा आहे? लिटर मध्ये घ्यायचा आहे. आता ग्रॅम्स इक्विव्हॅलेंटचा फॉर्म्युला पाहिजे मग तुम्हाला. ग्रॅम्स इक्विव्हॅलेंट इज इक्वल्स टू, हा फॉर्म्युला तुमच्याकडे तयार पाहिजे. फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला? इक्विव्हॅलेंट मास. इक्विव्हॅलेंट मास म्हणजे मास अपॉन इक्विव्हॅलेंट वेट. इक्विव्हॅलेंट वेट काढायचं असते. आता इक्विव्हॅलेंट वेट माहित पाहिजे काय आहे? इक्विव्हॅलेंट वेट साठी फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? तर मोलार मास अपॉन फॅक्टर. आता फॅक्टर कोणता असतो? ऍसिडिटी असेल किंवा बेसिसिटी असेल. म्हणजे हा फॅक्टर जो असतो की नाही, आणि ऍक्च्युली ऑक्सिडेशन स्टेट बदलल्यानंतर ती किती बदलले त्याच्यावर पण हा फॅक्टर डिपेंड असतो. हा जो फॅक्टर घेतलाय ना आपण, हा फॅक्टर प्रत्येकाला बदलतो. समजा आता HCl आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड. HCl किती H+ डोनेट करतो? 1. मग त्याची बेसिसिटी 1 असते, फॅक्टर त्याचा 1 घ्यायचा असतो. म्हणजे जे मोनोबेसिक आणि मोनो ऍसिडिक अशा मटेरियल्सचा नॉर्मॅलिटी आणि मोलॅरिटी सेम असते, कारण फॅक्टर त्याचा 1 येतो. आता हे एक्झाम्पल मध्ये आपण बघूया, फक्त फॉर्म्युला समजून घ्या. आता हे झालं नॉर्मॅलिटी. आता नॉर्मॅलिटी नंतर आहे तो मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन कोणत्या लेटरने शो करतो रे आपण? कशाने दाखवतो? X. मोल फ्रॅक्शन कसं? ज्याचा मोल फ्रॅक्शन काढायचं ना त्याचे मोल्स वर घ्यायचे. समजा N1 म्हणजे एका कॉम्पोनंटचे मोल फ्रॅक्शन काढायचे, त्याचं मोल्स वर घ्यायचे. मोल फ्रॅक्शन म्हणजे काय माहिती आहे का? साध्या सोप्या भाषेमध्ये 1 पैकी किती हे सांगणं म्हणजे मोल फ्रॅक्शन. 1 पैकी किती मोल्स आहेत तुमच्या कॉम्पोनंटचे ते सांगणं म्हणजे मोल फ्रॅक्शन. म्हणजे मी तुम्हाला असं म्हटलं, एक जण 200 आहे, हा दुसरा 300 आहे, हा टोटल किती झाले? 500 ना? कळतंय का? मग तुम्हाला मोल फ्रॅक्शन काढायचं असेल तर समजा मोल फ्रॅक्शन काढायचं आहे, याचं काढायचं आहे, या कॉम्पोनंटचं. ए कॉम्पोनंट हा बी कॉम्पोनंट. ए कॉम्पोनंटचं काढायचं 200 वर घेणार, खाली किती घेणार? इंटू 100 केलं तर पर्सेंटेज मिळतं. मला पर्सेंटेज काढायचं का? नाही, मला मोल फ्रॅक्शन काढायचं आहे. 1 पैकी किती ते काढायचं आहे. इंटू 1 इथं येतं, मग किती ते बघा बरं? 0.4. समजतंय का? पहिला मला येस नो. आता हा 0.4 असेल तर मग हा ऑब्विसली किती असायला पाहिजे? 1 पैकी हा 0.4 आहे ना. हा 1 पैकी 0.4 म्हणजे दुसरा किती असणार? 1 पैकी 0.6. म्हणजे याच्यावर तुम्हाला काय कळते माहितीये का? इथं टोटल नंबर ऑफ मोल्स म्हणजे N1 + N2 असतो. आणि याच्यावर काय कळते की मोल फ्रॅक्शन ऑफ वन कॉम्पोनंट आणि मोल फ्रॅक्शन ऑफ सेकंड कॉम्पोनंट, अनदर कॉम्पोनंट याची सम किती असते? म्हणजे बायनरी सोल्युशन साठी. टर्नरी सोल्युशन असेल, टर्नरी म्हणजे 3 कॉम्पोनंटचं सोल्युशन असेल
तर इथं x1 प्लस x2 प्लस x3 किती येतो 3 येतो, सॉरी 1 येतो. कळते का? मग एक पैकी हा जर 0.4 असेल तर हा किती असणार आहे 0.6. दोघांची बेरीज किती असते 1 असते. मोल फ्रॅक्शन म्हणजे तुम्ही सोल्युशन टॉपिक बघताय म्हटल्यानंतर सोल्युशन कसं तयार होते, 2 किंवा 2 पेक्षा जास्त कॉम्पोनंट पासून तयार होते ना. मग त्या कॉम्पोनंटचे मोल्स पहिला काढायचे आणि मोल्सचं फ्रॅक्शन काढायचं, म्हणजे एक पैकी किती हे सांगणं म्हणजे फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करणं. कळते का? मग मोल फ्रॅक्शन दोन्हीचं पण काढू शकतो आपण, किंवा बायनरी मध्ये 2 कॉम्पोनंट असतात त्याचं दोन्हीचं पण मोल फ्रॅक्शन काढू शकतो. त्यानंतर तुम्हाला जी टर्म आहे ती म्हणजे पीपीएम वापरली जाणारी. पीपीएम म्हणजे पार्ट्स पर मिलियन. पर मिलियन म्हणजे किती असतो, 1 मिलियन इज इक्वल्स टू 1 मिलियन म्हणजे किती, अरे ह्यूज जात नाहीत का, मिलियन 10 लाख, किती 10 लाख. काय पाहिजे की आता एवढे युट्यूब बघताय तुम्ही, इकडे तिकडे इंस्टाग्राम बघताय, व्ह्यूज कळताय तुम्हाला. आपली व्हिडिओ किती गेली होती माहिती आहे, किती 104 मिलियन म्हणजे 10 करोड 40 लाख लोकांनी बघितली, म्हणजे किती 104 मिलियन. बरं, हे कधी कळतं, जर तुम्हाला कोणतरी पैसे देणार असेल, मी 1 मिलियन तुला देतो, मग लगेच शोधणार गुगलवर 1 मिलियन म्हणजे किती, मग मी लड्डू फोटा लगेच. आता कळणार ना 1 मिलियन म्हणजे किती. फुकट काय जर मिळणार असेल तर हा मिलियन मग आम्ही शोधतो लगेच. मिलियन म्हणजे किती 10 लाख. 10 लाख म्हणजे किती, तर इंटू 10⁶. 10⁶. पर्सेंटेज मध्ये काय करतो, इंटू 100 करतो का आपण. तर पीपीएम साठी काय करायचं, इंटू 6 करायचं, इंटू 10 लाख करायचं. 10⁶ म्हणजे कळते का, 10 लाख, एक वर किती शून्य, 6 शून्य. मग इथं काय करायचं, ज्या कॉम्पोनंटचं पीपीएम काढायचं आहे, पार्ट्स पर मिलियन काढायचं आहे, त्या कॉम्पोनंटचं मास वर घ्यायचं, मास ऑफ कॉम्पोनंट, आणि इथं मास ऑफ सोल्युशन, सोल्युशनचं मास खाली घ्यायचं. मग ते तुम्हाला पीपीएम कळतो, पार्ट्स पर मिलियन कळतो. समजतंय का, होय ना, बोला येस नो. तर ह्या ज्या आता सांगितलेल्या कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आहेत, त्या कॉन्सन्ट्रेशन टर्म्स तुम्हाला इथनं पुढच्या सोल्युशन टॉपिक मध्ये वापरायचे आहेत, ते पहिला कळायला पाहिजे. आता याच्यामध्ये अजून एक तुम्ही लक्षात घ्या बरं का, तुम्हाला एक बेसिक कन्सेप्ट तुम्हाला पाहिजे. मास जर माहित असेल कॉम्पोनंटचं, तर तुम्हाला नंबर ऑफ मोल्स काढता आले पाहिजेत. काय काढता आले पाहिजे, नंबर ऑफ मोल्स काढता आले पाहिजेत. नंबर ऑफ मोल्स म्हणजे कशाने दाखवतो आपण, यांना दाखवतो. नंबर ऑफ मोल्स माहिती असतील तर नंबर ऑफ मोलिक्युल्स काढता आले पाहिजेत. नंबर ऑफ मोलिक्युल्स काढता आले पाहिजेत. मास वरून तुम्ही नंबर ऑफ मोल्स काढू शकताय, नंबर ऑफ मोल्स वरून नंबर ऑफ मोलिक्युल्स काढू शकताय, नंबर ऑफ मोल्स वरून तुम्ही व्हॉल्यूम काढू शकताय. काय काढू शकताय, व्हॉल्यूम. आता याच्यासाठी फॉर्म्युले वगैरे याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ आहे, ती एकदा बघून घ्या. मी ती व्हिडिओ पाठवून ठेवतो. मग आता व्हॉल्यूम वरून तुम्ही नंबर ऑफ मोल्स येऊ शकताय, नंबर ऑफ मोल्स वरून तुम्ही मास येऊ शकताय, नंबर ऑफ मोलिक्युल्स वरून तुम्ही नंबर ऑफ मोल्स येऊ शकताय. म्हणजे सगळं इंटरकन्व्हर्सिबल आहे. 6 फॉर्म्युले तयार होतात. हे बेसिक आहे, बेसिक केमिस्ट्री. हे एवढं क्लिअर करून काय घ्यायचं आहे, तर तुम्हाला पुढे लागणार आहे. आता ते काय क्लिअर करायचं माहिती आहे का, डेन्सिटीचा फॉर्म्युला. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय सांगा बरं, मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम का महत्वाचे आहे याचं कारण सांगतो. मोलॅरिटीसाठी तुम्हाला सोल्युशनचं व्हॉल्यूम लागते, आणि मोलॅरिटीसाठी सॉल्व्हंटचं मास पाहिजे असतं. म्हणून तुम्हाला मास आणि व्हॉल्यूमचं रिलेशन तुम्हाला कळायला पाहिजे. तरी काय करतात, कधी कधी एखाद्या प्रॉब्लेम मध्ये डेन्सिटी ऑफ सोल्युशन दिलेले असते, व्हॉल्यूम दिलेलं असते, आणि तुम्हाला मोलॅरिटी काढायला सांगितली असते. मोलॅरिटीसाठी तुम्हाला मास ऑफ सॉल्व्हंट पाहिजे असते, त्यासाठी सोल्युशनचं मास काढायचं, सॉलिडचं मास त्यातनं वजा करायचं, सॉल्व्हंटचं मास राहतं. हे इथपर्यंत ह्या ज्या बेसिक टर्म्स आहेत त्या बेसिक टर्म्स साठीचा पहिलं पेज तुम्हाला दिले. ह्या बेसिक टर्म्सवर पहिलं पेज सॉल्व्ह होते. आता दुसरं जे आपण आता इथनं पुढे बघणार आहे ना, तो आपला टॉपिक कुठला आहे, टॉपिक नाव काय आहे, सोल्युशन. ऍक्च्युअली टॉपिक नाव काय असायला पाहिजे होतं, सोल्युशन अँड कॉन्जुगेटिव्ह प्रॉपर्टीज. आता कॉन्जुगेटिव्ह प्रॉपर्टीज ह्या खूप महत्वाच्या आहेत. 4 कॉन्जुगेटिव्ह प्रॉपर्टीज शिकायच्या. आता सोल्युशन टॉपिक मध्ये आपल्याला कुठल्या सोल्युशनला फोकस करायचं म्हणून मी सांगितले, ट्रू सोल्युशनला. कुठला, ट्रू सोल्युशन, खरोखरचं सोल्युशन. मग ट्रू सोल्युशन म्हणजे काय, इट इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more कॉम्पोनंट्स. 2 किंवा 2 पेक्षा जास्त कॉम्पोनंटचं मिक्सचर म्हणजे कोण असतं, ट्रू सोल्युशन असणार आहे. आणि आपण ट्रू सोल्युशन फोकस करणार आहे. आणि ट्रू सोल्युशन मध्ये मग तुम्हाला कॉम्पोनंट किती येतात, 2, सोल्युट आणि सॉल्व्हंट. मग जास्त कॉम्पोनंट असतील तरी चालतात बरं का. 2 कॉम्पोनंट असतील तर त्या सोल्युशन म्हणायचं बायनरी सोल्युशन, 3 असतील तर टर्नरी सोल्युशन. कळते का.
आता आपल्या सिलेबसला फक्त बायनरी सोल्युशन आपण कन्सिडर करूया. टर्नरी साठी असेल तर तुम्हाला काय हरकत नाही. म्हणजे टर्नरी असेल तर तुम्ही काय करताय, मोल फ्रॅक्शन काढायचं x1 + x2 + x3 1 येते. हे काय जास्त नाही, पण एवढं माहित असावं की 3 कॉम्पाउंडचं सोल्युशन असू शकते. आता सरबत किती कॉम्पाउंडचा बनतो? 4. पाणी, साखर, लिंबू, मीठ, बस. याच्या पुढे काय टाका नको. वेलदोडे टाकतो आपण, बरं राहू दे. वेलदोडे काय मिक्स होणार आहे का, होमोजियस होणार आहे का, त्या सोडून. बरं, आता सोल्युशन CP याच्यामध्ये पहिला 9 टाईपचे सोल्युशन्स तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे. ते पहिला क्लिअर करायचे. 9 टाईपचे सोल्युशन्स कोणते आहेत? त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, तर असा एक चार्ट बनवला होता, सोल्यूट आणि सॉल्व्हंट वाला, बरोबर ना. तर ह्यात काय, आणि ह्याचे एक्झाम्पल्स तुमचे क्लिअर व्हायला पाहिजे. एक्झाम्पल्स म्हणजे एखादं एक्झाम्पल दिलं जातं ते कोणत्या टाईपचं सोल्युशन आहे असं विचारलं जातं. तर ते कोणते 9 टाईपचे असं बघितलं होतं आपण. बघा बरं, पहिला सॉलिड आणि सॉलिड. आणि दोघं पण सॉलिड आहेत. हे अलॉयचं एक्झाम्पल बघितलं होतं आपण. दोन्ही पण सॉलिड आहेत ना. म्हणजे कसं करायचं, मेटल घ्यायचे समजा 2, एक लोखंड घेतलं आणि निकेल घेतलं, दोघांना गरम केलं, वितळवलं, मिक्स होणार का नाही? कळलं का? तर 22 कॅरेटचं सोनं नसतंय का, त्यात मिक्स केलेलं असतं दुसरे मेटल्स. मिक्स केल्यामुळे ते जे बनतं ते हार्ड बनतं. इट इज अ अलॉय, इट इज नॉट अ प्युअर गोल्ड. सळ्या वगैरे असतात बघा, जे काही स्टील वगैरे वापरलं जातं बिल्डिंग मटेरियल म्हणून, ते सगळे अलॉय आहे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त मेटल्स एकत्र केलेले असतात, अलॉय. परत सॉलिड, लिक्विड. आता एक लक्षात घ्या, सॉलिड कसा असतो, कमी का जास्त? कमी. आणि सॉलिड कसा असतो, जास्त असतो. कळलं का? मग सॉलिड कमी पाहिजे आणि लिक्विड कसा पाहिजे, जास्त पाहिजे. मग एक्झाम्पल, शुगर प्लस वॉटर, साल्ट प्लस वॉटर. साल्टचं स्टेट कोणती आहे, सॉलिड. आणि वॉटरची स्टेट कोणती आहे, लिक्विड. परत सॉलिड, सॉलिड आणि गॅस. गॅस हा जास्त पाहिजे, सॉलिड कमी पाहिजे. एरोसोल. आता ह्या रूम मध्ये आपल्याला एकदा छोटे छोटे पार्टिकल्स असतात ना, कशाचे, सॉलिड पार्टिकल्स. डोळ्याला दिसतात का नाही, पण ते ऑलरेडी इथं असणार आहे, सस्पेंडेड फॉर्मॅट मध्ये आता हवेत फिरत असतात तिकडे तिकडे. परत लिक्विड, सॉलिड. आता लिक्विड सॉलिडचं एक्झाम्पल जरा वेगळं आहे. सॉलिड जास्त पाहिजे, लिक्विड कसा पाहिजे, कमी पाहिजे. मग असं असेल तर कुठलं एक्झाम्पल आहे, अमालगम, गोल्ड अमालगम. म्हणजे मर्क्युरी आणि गोल्ड एकत्र केलं की अमालगम तयार होते. आणि बऱ्याच मेटलचे अमालगम तयार होतात बरं का. असं नाही की बाबा गोल्डच. असं गोल्डचं का सांगितलं, गोल्डवर आपलं जास्त प्रेम आहे ना, सोन्यावर प्रेम असते आपलं. माझं सोन्या. लिक्विड, लिक्विड, दोघं पण लिक्विड लिक्विड. म्हणजे लय फेमस सोल्युशन आहे. मग अल्कोहोल लिक्विड पाण्यामध्ये घ्या, पाणी अल्कोहोल मध्ये घ्या, तुमची मर्जी, जसं तुम्हाला योग्य वाटते तसं घेत जावं, काय हरकत नाही अभ्यासासाठी. आणि लिक्विड आणि हा गॅस. लिक्विड कसं पाहिजे, कमी. गॅस कसा पाहिजे, जास्त. आता ह्या हवेमध्ये मॉइश्चर असेल का नाही. परत नेक्स्ट इथं कोण आहे, गॅस आणि सॉलिड. आता गॅस कसा पाहिजे, कमी. सॉलिड कसं पाहिजे, जास्त. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे H2 गॅस इन पॅलेडियम मेटल. मेटल वितळवायचा आणि त्यातून गॅस पास करायचा, गॅस विरघळतो त्याच्यामध्ये आणि मेटल परत थंड करायचं. परत गॅस, लिक्विड. गॅस लिक्विड म्हणजे सगळे कोल्ड्रिंक्स, स्प्राईट, लिम्का, मिरिंडा, थम्सअप आणि काय काय असते ते सगळं. स्टिंग मध्ये CO2 असतो काय, मला माहित नाही. आणि कुठलं सोडा वॉटर. गॅस आणि गॅस. गॅस आणि गॅस म्हणजे कुठलं सोल्युशन आहे, एअर, हवा. ह्या 9 टाईपचे सोल्युशन. ह्या 9 टाईप पैकी 2 टाईपला आपल्याला लय फोकस करायचा आहे, खूप महत्वाचे आहेत. 2 टाईप कोणते कोणते सांगतो बघा. सॉलिड प्लस लिक्विड ह्याला एक फोकस करायचा आहे. आणि कुठल्याला फोकस करायचा आहे, गॅस प्लस लिक्विडला एक फोकस करायचा आहे. ह्यांना दोघांना का फोकस करायचा आहे, तर जनरली आपल्या डेली रुटीनच्या लाईफ मध्ये हे सोल्युशन्स महत्वाचे आहेत. म्हणून सॉलिड लिक्विड म्हणजे काय, साखर पाणी, मीठ पाणी. अल्कोहोल काही घेत नाही आपण, कारण अल्कोहोल सोल्युशन नाही आपल्याला. आणि पुढं आता सॉलिड लिक्विड टाईप मध्ये सॉलिड हा कसा असायला पाहिजे, जास्त कमी, कमी. कमी म्हणजे कोण आहे, हा सोल्यूट. आणि हा जास्त का कमी, जास्त म्हणजे हा कोण असणार आहे, सॉल्व्हंट असणार आहे. पाणी टाकून घ्यायचं कधी पण. आयनिक इक्विलिब्रियम सोल्युशन असले, बिना पाण्याचं घ्यायचं नाही. पाणी युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे, पाणी फुकट असते. पाणी घ्यायचं मग त्यात काय असेल ते तुम्ही सोल्युशन बनवायचं. आमटी पाण्यात बनवायची, चहा पाण्यात बनवायचा, कळलं ना. बिना पाण्याचं काही जण असं वाटेल की बाबा मी नाही आयुष्यात मी आमटी बनवताना मी अल्कोहोल मध्ये आमटी बनवेन, सरबत अल्कोहोल मध्ये बनवेन. नाही, नको. आपल्याला त्यांनी दिले 12वीच्या पोरांचा तुमच्या मानसिकतेचा विचार करून त्यांनी सॉलिड लिक्विड टाईपचे एक्झाम्पल दिले. ठीक आहे. मग काही पोरं म्हणतील आम्ही यांच्या पुढे आम्ही आम्हाला काय सांगायला आहे. बरं, आता सॉलिड लिक्विड टाईपच्या सोल्युशन मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, त्याच्या सोल्युबिलिटीचा फॉर्मॅट जो आहे ना तो आपल्याला क्लिअर करायचा आहे.
सोल्युबिलिटी, विरघळण्याची क्षमता. विरघळण्याची क्षमता सॉल्व्हेंट टू सॉल्व्हेंट वेगवेगळी असते. आता विरघळण्याची क्षमता कशावर डिपेंड असते, तर एक असते टेम्परेचरवर डिपेंड असते आणि दुसरी असते प्रेशरवर डिपेंड असते. कशावर असते, प्रेशरवर. साखर पाण्यात टाकल्यानंतर पाणी गरम केलं तर साखरेची विरघळण्याची क्षमता काय होते, काय होते, वाढते कमी होते. चहा गॅसवर ठेवल्यानंतर तुम्ही काय चमच्यानं असं स्टर करत बसताय का, अरे साखर विरघळ म्हणून. पण सरबत करताना पाहुण्याने बसलेला असतो समोर सोप्यावर आणि आपल्या हातात तांब्या साखर बिकर असा, त्या पाहुण्याचं लक्ष सगळ्या सरबतावर असते, यांचा कधी सरबत तयार होते. आणि आमची साखर म्हणजे खडी साखर, विरघळ नाव घेत नाही. पाहुणा वैताग ते शेवटी म्हणजे मग आता एवढं उन्हाच आलेलं असते ना ते. पाहुण्यानंतर परत इकडे यायला नको, काय माणसं सरबत पण लवकर देत नाही. चहा लगेच तयार होतो, सरबताला वेळ लागणार ना, साखर विरघळली तर पाहिजे, होय नाही. पाणी पण म्हणत असते विरघळून घेऊ का नको, घेऊ का नको. आणि त्यात पाणी तुम्ही थंड घेतलं असेल तर मग वाटच, मग पाणी म्हणते मी काय विरघळून घेत नाही साखरेला. बरं, टेम्परेचर इफेक्ट होतो. जेवढं टेम्परेचर जास्त तेवढं सोल्युबिलिटी जास्त असते मोस्ट ऑफ द कंपाऊंडची. पण काही कंपाऊंड असे पण आहेत की जे एक्झोथर्मिक प्रोसेस दाखवतात. ते एक्झोथर्मिक प्रोसेस दाखवणार आहे, म्हणजे तुम्ही जर कंपाऊंड पाण्यामध्ये टाकला तर हीट बाहेर पडणार आहे. एक्झोथर्मिक कंपाऊंड्स मध्ये तुम्ही जेवढं टेम्परेचर वाढवाल तेवढी सोल्युबिलिटी कमी होते, उलट होते. Na2SO4 अशा टाईपचे कंपाऊंड्स आहेत की त्यांची सोल्युबिलिटी कमी होते. पण मोस्ट ऑफ द टाइम्स टेम्परेचर वाढवला तर सोल्युबिलिटी पण काय होते, वाढते. म्हणजे टेम्परेचरचा इफेक्ट सोल्युबिलिटीवर होतो. प्रेशरचा इफेक्ट होतो का, अजिबात होत नाही. कारण सॉलिड आणि लिक्विड हे इनकॉम्प्रेसिबल आहे, कॉम्प्रेस करता येत नाही. त्यामुळे सॉलिड लिक्विड टाईपच्या सोल्युशन्स मध्ये प्रेशरचा इफेक्ट होत नाही. त्यानंतर गॅस लिक्विड टाईप मध्ये गॅस कसा असणार आहे, कमी, आणि लिक्विड कसं असणार आहे, जास्त. स्प्राईट CO2 वॉटर असते ना पाण्यामध्ये, अरे नाही, म्हणजे CO2 वॉटर म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेला असतो, विरघळलेला असतो. स्प्राईटची बाटली काढली की लगेच फस करून निघून जातो हवा. याचा त्यांनी काय केलंय, कॉम्प्रेस केलं भरलंय ना. पाहुणा आलं की काय करायचं, स्प्राईट घ्यायचं आणि स्प्राईटचं टेम्परेचर एवढं वाढवायचं, पातेल्यात ठेवायचं स्प्राईट आणि गरम करून द्यायचं स्प्राईट. पाहुणा लगेच स्थळ पसंत करायचं बघा, ह्या स्पीडनं आलाय त्या स्पीडनं परत जायचं. पण काय माणसं काय स्प्राईट गरम करून द्यायला, पण चहा काय थंड करून द्यायचं काय, कोल्ड चहा, कोल्ड टी नंतर असलं मग आमचं घराचं कल्याणच होणार. मग आमच्या घराचं पत्र इकून खायला लागणार. मग आता बरं, टेम्परेचर वाढवलं की गॅस विरघळणारा काय होणार, कमी का जास्त. गॅस जो विरघळला असतो ना पाण्यामध्ये, स्प्राईटचं टेम्परेचर वाढवलं तर CO2 जास्त विरघळेल का कमी विरघळणार, जास्त विरघळणार. CO2 निघून जाईल, उडून जाणार, निघून जाणार पाण्यातनं. म्हणजे टेम्परेचर जेवढं वाढवाल तेवढं सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड काय होईल, कमी का जास्त, कमी होणार. गॅस नाही विरघळणार. आता काय विरघळणार याचं पण कारण आहे. CO2 असतो नॉन पोलार, पाणी असते पोलार, याचा आधी जमत नाही. की म्हणते मला स्थळ पसंत नाही तर लग्न करून दिले आपण. नाही नाही नाही, कॉम्प्रेस केले तुम्ही, कॉम्प्रेस करून ठेवलाय त्याला, टेम्परेचर कमी करून. हे असते नॉन पोलार, पोलार जमत नाही. दोघं एकदम वेगळे आहेत. ह्याचे गुण वेगळे आहेत, ह्याचे गुण वेगळे आहेत. अशी दोन वेगळ्या गुणावाली जर एकत्र केली आणि त्याचं लग्न लावून दिलं तर मग काय घराची वाटच लावून ठेवणार. आणि तरी तुम्ही वर स्प्राईटच्या वाटेला टोपण लावून ठेवले, नाही दोघं एकत्र राहिलं पाहिजे. आता जमत नाही, कशाला ठेवायला एकत्र. टोपन काढले की सगळं उडून गेलं पाहिजे. आणि त्यात तुम्ही काय करणार, टेम्परेचर वाढवायला म्हणजे टाका काढ्या नुसतं त्यांच्यात, मग काय वाटतच. मग त्यांची वाट लागली मग CO2 H2O सोडून जाते. आणि त्यात तुम्हाला अनेक सांगतो आता मजा, त्यात तुम्ही स्प्राईटची बाटली आणली, एकदम चिल्ड, एकदम भारी, उन्हाचं कुठं लांब आलाय आणि आता लय स्प्राईट पिवटायला आलाय, आणि त्यात एक चमच्यावर मीठ टाकायचं स्प्राईटच्या बाटलीत. काय होते, सगळं फसफसून CO2 निघून जातो. पाणी म्हणतंय माझ्या आवडीचा माणूस आलाय. कोण आलाय, NaCl. आयन्स असतात ना पाण्यामध्ये, लवकर विरघळतात. पाणी म्हणते तू आउट होत, चल तुझ्या बरोबर माझं ब्रेकअप, चल तलाक, डिसोसिएशन होते दोघांचं. मग याचं तलाक होते म्हणजे सोडचिट्टी होत्या, घटस्फोट होतोय, काय असेल ते असेल. कोणामुळे झाला, NaCl मुळे. पाणी म्हणते माझ्या आवडीचा माणूस माझ्या बरोबर आहे, आता तू सर बाहेर होते. म्हणजे काय झालं, त्या पाण्याच्या वडिलांनी एक जबरदस्ती लग्न लावून दिलं CO2 बरोबर, प्रेशराईज करून, टेम्परेचर लो करून. आणि वडील त्यानंतर तुझं आऊट चाललं, तू आत घे, काय म्हणजे मीठ टाकल्यानंतर मग CO2 निघून जाईल. थोडक्यात मला सांगायचं हा विषय आपला नाही. थोडा काय करायचं, काय करायचं, डाळ चावणी त्यांच्या घरात आपलं काय गरज नाही. मला एवढंच सांगायचं आहे, टेम्परेचर वाढवलं तर CO2 पाण्यामध्ये कमी विरघळणार, सोल्युबिलिटी काय होणार, कमी का जास्त, कमी. समजते का. आणि इथं प्रेशर
प्रेशर वाढवलं तुम्ही, हा म्हणजे काय झालं, तुम्ही एक कंटेनर घेतला असा, हा ह्यात पाणी घेतलं आणि यात हा घेतला CO2, हा पिस्टन आहे. मग CO2 म्हणते नाही मी विरघळत नाही, मला स्थळ पसंत नाही. पाणी पण म्हणते मी त्याला विरघळून घेत नाही. चांगलं प्रेशराईज करायचं. तर नाही लग्न केला तर तुला माझ्या सगळ्या काय जायदाद मधनं तुला डिबार करतो असं म्हणून सांगितलं, धमकी दिली. तर म्हणजे ठीक आहे, आता काय प्रेशराईज केल्यामुळे हे CO2 नाही लागत म्हणून कशामध्ये विरघळतात, पाण्यामध्ये. प्रेशर वाढवल्यामुळे विरघळण्याची क्षमता काय झाली, सोल्युबिलिटी काय झाली. मग सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. दोघे एकमेकांना कसे प्रोपोर्शनल आहेत, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. कोणी सांगितलं, कोण बोला, हेनरी. हा तो हेनरी बोलला. तो हेनरीचा तो काय म्हणला, प्रेशर वाढवले की सोल्युबिलिटी काय होत्या, कमी होत्या. वाढते कमी होत्या, वाढते. कुणाची, कशामध्ये, लिक्विड मध्ये, होय नाही. मग तो हेनरीज ज्यावेळेला तसं बोलला त्यावेळेला त्याच्या नावानं तुला आला. तुम्ही म्हणणार की काय सांगायला आलाय, आम्हाला ऑलरेडी माहित होतं, पण तुमच्या आधी त्याने सांगितलंय नाव लागलं त्याचं. कारण ना बसमध्ये नाही का कुठं जायचं म्हटलं तर आपण सीट पकडतो जाऊन, जो आधी जातो ही सीट, ज्याला आधी सांगितलं त्याचं नाव लागलं, तुमचं नाव लागलं असतं. मग त्याच्या आधी तुम्ही जन्माला आला असतं तर. बरं, हे हेनरी काय म्हणतो बघा, हेनरी नाही बरं का, हेनरी म्हटला एस आणि पी एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हा हे रागायला की हे पण रागायला येते, हे वाढलं की हे पण वाढते. मग प्रेशर वाढलं की सोल्युबिलिटी काय होत्या, कोणी सांगितलं. हा म्हणजे प्रॉपर्टी साइन काढून टाकायचं असेल तर एस इक्वल्स टू KH इंटू पी असे लिहितो आपण. के म्हणजे कॉन्स्टंट. ते म्हणणार के म्हणजे कॉन्स्टंट लिहायचं, ठीक आहे, एच का लिहिला तर कोणाचं कळायला पाहिजे ना. हा तुम्ही गावाकडे गेला विचारता, ए कुणाचा रे तू, आपल्या वडिलांना नाव सांगायला लागते. आता हे कुणाचा रे तू, मी हेनरीचा. KH लिहायचा असतो. आता बऱ्यापैकी बा ज्या कॉन्स्टंट आहेत ना, तो KH लिहायचा असतो, KB लिहायचा असतो, KC लिहायचा असतो, KP लिहायचा असतो, असे बरेच हे KF असतो. कळते का, प्रत्येकाचा के सगळ्यांची ओळखायची नाही. परत कुणाचं कोण आहे ओळखलं तर पाहिजे की नाही. अरे होय नाही, तिथे कन्फ्युजन कुठे गेला माझा. तसं इथं के कुणाचा तर कॉन्स्टंट आला, कोणता कॉन्स्टंट आहे तू, तर हेनरीचा कॉन्स्टंट आला ना. येस म्हणजे कोण, सेलिब्रिटी. येस म्हणजे सविता, पी म्हणजे प्रमोद. तेच कोण विचार नका. आता प्रांशल शहरात दोघी पण एस आणि पी झाले ना, मी काय सांगूया आता. बरं, हे कोणताला हेनरीचा लॉ, ठीक आहे. परत हे सगळं झाल्यानंतर आपल्याला महत्वाचा पार्ट जो आहे तो सीपी. सीपी म्हणजे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मग कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डेफिनेशन माहित पाहिजे. प्रॉपर्टी विच डिपेंड्स अपॉन द नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स, नॉट डिपेंड अपॉन द नेचर ऑफ सॉलिड पार्टिकल्स. फॉर एक्झाम्पल तुम्हाला पाणी कितीला उकळते, 100ला. 2 चमचे साखर टाकली 120ला उकळेल. अख्खा डबा पालता केला 150ला उकळेल, 180ला उकळेल. बॉइलिंग पॉईंट काय होत चाललाय, वाढत चाललाय. याचा अर्थ 100 आणि तुमचा बॉइलिंग पॉईंट यातला डिफरन्स काय होत चाललाय, वाढत चाललाय. ती म्हणजे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे जेवढी साखर वाढवली तेवढं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी काय झाली, म्हणजे तुमची सीपी कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, कॉन्सन्ट्रेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कळते का. मग किती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघायची आपल्याला, 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी पैकी पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणती बघायची आहे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. लो म्हणजे कमी होणं, वेपर प्रेशर कमी होणं. वेपर प्रेशर कमी होणं म्हणजे काय, सुद्धा आम्ही ग्लास घेतला, ग्लास घेतलं की पाणी घ्यायचं, बिना पाण्याचं घ्यायचं नाही. हे सगळे मोलिक्युल कोणाचे आहेत, पाण्याचे मोलिक्युल आहेत. कोणाचे आहेत, पाण्याचे. हे बंद करून टाकलं आणि मग नुसतं पाणी असेल तर ह्या पाण्याचे मोलिक्युल समजा इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 20 आहेत. किती आहेत, 20. जेवढे जास्त मोलिक्युल्स तेवढं कोलिजन जास्त, तेवढे जास्त धडकतात. जे धडक जे आहे तसे इथे हे धडकतात ना, धड कोलिजन होते. त्यामुळे प्रेशर क्रिएट करतात आणि त्या प्रेशरला म्हणतो वेपर प्रेशर. काय म्हणतो, वेपर प्रेशर. तर तुम्ही टाकली साखर, साखर टाकल्यानंतर हे बघा साखरेचे मोलिक्युल गेले का, हे साखरेचे मोलिक्युल काय होतं माहितीये का, आपण पण वर जाणार नाही धडकायला. ते पाण्याचे मोलिक्युल जे झाले ना वर, त्यांना पण जाऊन देणार नाही. त्यांना म्हणणार अरे तेरे लिए मी साखरे का डबा छोड कर आया, तू किधर चला. कोण कोण असं म्हणाले, लय काळजी करायची नाही, टेन्शन घ्यायचं तर अजिबात नाही, सगळं व्यवस्थित होईल. आता कसं होणार या जगाचं, माझं कसं होणार. बायोडा छापलाय काय, बायोडा छापायचं नसेल लवकर, शिकायला पाहिजे.
बर कोण? हे पाणी, हे साखर. साखर म्हणते पाण्याला कुठं चालला तोंड घेऊन वर, जाऊ नको, थांब इथंच. मग पार्टिकलची संख्या काय झाली इथली? काय झाली? कमी झाली. नंबर ऑफ कोलिजन्स कमी झाले. प्रेशर काय झालं? कमी झालं का वाढलं? म्हणजे काय झालं? लो झालं ना, मग कमी झालं. मग पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कुठली आपली? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे काय? इज द डिफरन्स बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट म्हणजे पाण्याचं वेपर प्रेशर जसं म्हटलं तसं मायनस वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. कधी पण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे डिफरन्स आहे ना दोघांचा. कुणाच दोघांचा डिफरन्स आहे इथं बघितलं तर वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट आणि वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. आणि हा डिफरन्स कधी पण लक्षात ठेवायचा, मोठी संख्या आधी छोटी संख्या नंतर, मोठ्या संख्येतनं छोटी संख्या वजा करायची. हा मग ह्या पहिल्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये तुम्ही डेल पी जेव्हा सांगताय तो डेल पी सांगत असताना तुम्ही एक राऊट्स लॉ वापरताय. राऊट्स लॉ काय सांगतोय? दोन स्टेटमेंट मी तुम्हाला सांगतो राऊट्स लॉचे. राऊट्स लॉ काय सांगतोय? द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट. पार्शियल म्हणजे ते दोघं एकत्र असताना, दोघं म्हणजे कोण? समजा फॉर एक्झाम्पल शुगर प्लस वॉटर, साखर आणि पाणी एकत्र असताना एकट्याचं वेपर प्रेशर काय, त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, त्याला म्हणजे पार्शियल वेपर प्रेशर. पार्शियल वेपर प्रेशर ऑफ द कंपोनंट इज द प्रोडक्ट ऑफ, इज द गुणाकार ऑफ. कुणाचा गुणाकार आहे? वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट, प्युअर कंपोनंट अँड मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनंट इन द सोल्युशन. हा पहिलं स्टेटमेंट आहे. आणि दुसरं स्टेटमेंट काय? तर दुसरं स्टेटमेंट काय? डेल्टा पी अपॉन P1 रेस टू 0 म्हणजे कोण आहे? रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज द रेशिओ ऑफ, इज अ रेशिओ ऑफ, इथं भागाकार ऑफ. कुणाचा भागाकार आहे? त्याला म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट इज इक्वल्स टू द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. कारण सोल्यूटला काय इम्पॉर्टन्स आहे ते मी तुम्हाला सांगितलं. हे राऊट्स लॉचे दोन स्टेटमेंट आहेत. आता विषय काय आहे की हा जो x2 दिसतोय ना, x2 म्हणजे मोल फ्रॅक्शन. कोण आहे? मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन डायरेक्ट सोल्युशन साठी कसा काढायचा असतो? तर W2M1 अपॉन M2W1 नंबर ऑफ मोल्स. मग मोल फ्रॅक्शन सांगितलं तुम्हाला फॉर्म्युला. N2 निगलेक्ट करायचा असतो. N2 निगलेक्ट केला की राहते N1 अपॉन N2 अपॉन N1 राहते. हे एक्सप्लेन करायला आपल्याकडे वेळ नाही, हे समजून घ्या. आता मोल फ्रॅक्शनची सेपरेट व्हिडिओ आहे, ती व्हिडिओ टाकतो मी ग्रुपला, आज बघून घ्यायची. मी आज जेवढे व्हिडिओ टाकेल ग्रुपला सगळ्या बघून घ्यायचे, कारण कमी वेळ आहे आपल्याकडे. हे मी एकदम फास्ट मध्ये सांगायला लागलोय. ह्याच्या मागे जे काय राहील ना ते बाकीचा डेटा तुम्ही क्लिअर करून घ्यायचा. नेक्स्ट, आता हा x2 ची व्हॅल्यू तर पुट केली मी. काय आलं मग? डेल्टा पी इज इक्वल्स टू P1 रेस टू डिवाइड इकडे केलं तर काय होतंय? मल्टिप्लाय W2 इंटू M1 अपॉन M2 इंटू W1. हा फॉर्म्युला आपला तयार होतोय. तर मोलार मास काढायचं तर मोलार मास इकडे घ्या, डेल्टा पी इकडे टाका. सगळ्यांनी मिनिंग कळायला पाहिजे. डेल्टा पी म्हणजे कोण? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट, मास ऑफ सोल्यूट, मास ऑफ मोलार मास ऑफ सॉल्व्हेंट, मोलार मास ऑफ सॉल्व्हेंट. कळते? ही पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपली. आता दुसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कुठली आहे? इलेक्शन ऑफ बॉइलिंग पॉइंट. इलेक्शन ऑफ बॉइलिंग पॉइंट कशाने दाखवायचा? डेल्टा TB, B फॉर बॉइलिंग, डेल्टा फॉर डिफरन्स. मग हे सगळं सांगताना काय सांगायचं? बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन मायनस बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. आपण असं दाखवतो. बरं, तुम्हाला हे माहिती आहे डेल्टा TB कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे? कुणाला? कॉन्सन्ट्रेशनला. कॉन्सन्ट्रेशनला म्हणजे डेल्टा TB डायरेक्टली म्हणतो मोलॅलिटी. M म्हणजे मोलॅलिटी. आता मग डेल्टा TB इज इक्वल्स टू आणायचं असेल ना, इज इक्वल्स टू काय आणायचा? K इंटू M. M फॉर मोलॅलिटी. आता K म्हणजे कुणाचा कळायला पाहिजे? कुणाचा ऋतू? त्याला म्हणायचं समथिंग बॉइलिंग वाल्याचा. त्याला म्हणायचं इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट. इबिलो इलिव्हेशन बॉइलिंग पॉइंट. स्कोपी म्हणजे अभ्यास, स्टडी. इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलल इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट कॉन्स्टंट सुद्धा म्हणतो आपण त्याला. कळते? बरं, केबी काढायचं युनिट लक्षात ठेवायचं काय असेल ते. बरं, पुढं आता याच्यामध्ये काय सांगतो बघा? डेल्टा TB इज इक्वल्स टू KB इंटू M. तुम्ही लिहिला ना, M म्हणजे मोलॅलिटी. आता मोलॅलिटीचा फॉर्म्युला तुमच्याकडे असायला पाहिजे. मोलॅलिटी इज इक्वल्स टू मास ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे कोण? W2 अपॉन M2 डिवाइड बाय मास ऑफ सॉल्व्हेंट इन kg. मास ऑफ सॉल्व्हेंट म्हणजे कशाने दाखवायचं? W1. कशाने दाखवायचं? किलोग्राम मध्ये. आता फॉर्म्युला मध्ये किलोग्राम टर्म नको आहे म्हणून आपण काय करायचं? हळू त्याला 1000 न डिवाइड करायचं.
1000 डिवाइड केले की घेताना ग्रॅम मध्ये घ्या, पण 1000 डिवाइड केली की परत किलो मध्ये होत्या. म्हणजे फॉर्म्युलाचं रिक्वायरमेंट किलो मध्ये घ्यायचे. 1000 का गुणायचं डिवाइड करायचं, तरी ग्रॅम मध्ये घेतलं तरी चालते, किलो मध्ये आपोआप होणार आहे. डिवाइडचं डिवाइड असेल तर वर जाऊन काय तो मल्टिप्लाय. पण एम ची किंमत व्हॅल्यू इथं पुट करूया. काय ते मग बघा बरं, डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू W2 इंटू 1000 अपॉन M2 इंटू W1. हा फॉर्म्युला आपला तयार झाला. हा फॉर्म्युला कोणता आहे आपला, डेल टीबीचा, म्हणजे काय इलेक्ट्रॉन बॉइलिंग पॉइंटला फॉर्म्युला झाला. पण M2 काढायचं हे इकडे घ्या इकडे घ्या चालतंय, असं पण केलं तरी चालेल. आता हाच फॉर्म्युला सेम हा इलेक्ट्रॉन बॉइलिंग पॉइंटचा जसा आहे ना तसं सेम डिप्रेशन फ्रीजिंग पॉइंटचा आहे, सेम आहे. फक्त फरक काय माहिती आहे का, तुम्ही इथे डेल्टा टीबी जो घेतला ना, डेल्टा टीबी घेण्यापेक्षा डेल्टा टीएफ घ्यायचा, आणि इथं फ्रीजिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट मायनस फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. म्हणजे पाणी जर 0 डिग्रीला फ्रीज होत असेल आणि त्या पाण्यामध्ये साखर टाकली, 0 ला फ्रीज होणार नाही, ते -5 ला -10 ला फ्रीज होईल. नॉन व्होलॅटाइल सॉल्युट ऍड केला की फ्रीजिंग पॉइंट हा कमी होतो, म्हणून नाव ठेवायचं डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट. काय ठेवला, डिप्रेस आणि कमी होणार, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट डिप्रेस झाला. मला हे सगळं सेम छापायचं, याच्यामध्ये काय बदल होणार नाही. फक्त काय चेंज होणार माहितीये का, हा के बी च्या बदल्यात काय येणार, बी च्या बदल्यात काय येणार एफ. बी कुठे आहे इथं, बी च्या बदल्यात काय येणार एफ. बी कुठे आहे, हा बी च्या बदल्यात काय येणार एफ. बाकी सगळं सेम. आता याला नाव ठेवलं पाहिजे कोणाचं रचनेमध्ये फ्रीजिंग पॉइंटचा, म्हणजे याला काय नाव ठेवायचं, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. क्रायोस्कोपी म्हणजे लो टेम्परेचरच्या वेळेला केलेला अभ्यास. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट किंवा मोलल डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट कॉन्स्टंट सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला. त्यानंतर पुढचा पार्ट आहे तो ऑस्मोसिस. ऑस्मोसिस म्हणजे काय, इट्स द स्पॉन्टेनियस युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्व्हेंट मोलिक्युल्स इनटू द सोल्युशन थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन, कॉल्ड एज ऑस्मोसिस. आणि ऑस्मोटिक प्रेशर मग कळायला पाहिजे. ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय, नॉर्मली काय होतंय, सॉल्व्हेंटचे मोलिक्युल सोल्युशन मध्ये एंटर करतात. कुणाच्या थ्रू एंटर करतात, सेमी परमेबल थ्रू एंटर करतात. उदाहरणार्थ बेदाणे घेतले, पाण्यात टाकले, पाणी बाहेरचं आत जाते बेदाण्यात, बेदाणा फुगला, याचा अर्थ काय झालं, पाणी बाहेरून आत गेलं पण आतली साखर बाहेर आली का नाही. ते एक प्रकारचं ऑस्मोसिस आहे. बऱ्याच वेळा आपण पाण्यात हात घालून बसलो तर हाताला सुरकुत्या पडतात बघा, तशा ते काय ऑस्मोसिस आहे. ऑस्मोसिसचा अर्थ काय आहे की सॉल्व्हेंट मोलिक्युल्स तुम्ही काय करताय, ट्रान्सफर करताय इकडून तिकडं. ते का ट्रान्सफर होतंय, तर ऑस्मोटिक प्रेशरमुळे ट्रान्सफर होतंय. कळतंय का सगळ्यांना, होय नाही. आणि आपण घरात वापरत नाही का आपण RO रिव्हर्स ऑस्मोसिस, उलट करतो आपण, प्रेशराइज करतो, मोटर लावले असते, पंप लावलेला असतो, नॉन स्पॉन्टेनियसली काम करून टाकतो. ते सॉलिड पार्टिकल्स, सस्पेंडेड सॉलिड पार्टिकल्स, TDS टोटल डिझॉल्व सॉलिड्स वेगळे करतो पाण्यातून आपण, रिव्हर्स ऑस्मोसिस करून. ऑस्मोसिस ही टर्म स्पॉन्टेनियस फॉर्मॅटमध्ये तयार होते आणि रिव्हर्स ऑस्मोसिस नॉन स्पॉन्टेनियसली होते. म्हणजे लाईट गेली असेल तर आपल्या घरात वॉटर प्युरिफायर चालतो का, नाही चालत. कळतंय का. नेक्स्ट, आता ऑस्मोटिक प्रेशर कशाने दाखवतो, कोणत्या लेटरने दाखवतो आपण, कशाने दाखवायचं, पायने दाखवायचं. कशाने दाखवायचं, पाय. पाय म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर. सगळ्यांना माहिती आहे आयडियल गॅस इक्वेशन काय आहे, PV इज इक्वल्स टू NRT. तर PV इज इक्वल्स टू NRT आहे, तसं ते P काढायचं इथला आणि पाय टाकायचा. पाय V इज इक्वल्स टू काय ना NRT. पाय म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर, V म्हणजे व्हॉल्यूम, N म्हणजे नंबर ऑफ मोल्स. आता कोणाचे, सोल्यूटचे का सॉल्व्हेंटचे, मग तो कोणाला द्यायचं, सोल्यूटला. मी काय म्हटलं तुम्हाला, सोल्यूटला का महत्व द्यायचं, कारण तो किती क्वांटिटी मध्ये असतो, जास्त कमी, सोल्यूट कमी असतो. चहा गोड झालाय, तुम्ही काय म्हणताय, मग कुणाला महत्व दिलं तुम्ही, मग N कुणाला असणार आहे, सोल्यूटचा का सॉल्व्हेंटचा, N2 असणार का 1 असणार, 2. R म्हणजे गॅस कॉन्स्टंट, T म्हणजे टेम्परेचर. कारण ते सोल्यूट विरघळले ना, ते सगळे इंडिव्हिज्युअल सेपरेट एकटे असतात आणि त्यांना आपण गॅसेस स्टेट मध्ये असं कन्सिडर करतो, कारण एकटे आहेत ना. गॅस मध्ये सुद्धा मोलिक्युल एकटे असतात. आता एक म्हणजे असून लांब आहेत. आता काय करायचं बघा, यांची व्हॅल्यू काय आहे, पाय V इज इक्वल्स टू, हे बऱ्याच पद्धतीने वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो आपण. तेव्हा V म्हणते मला कर्मन झाले पाय बरोबर, तर मी पलीकडे जातो. चला, N अपॉन V RT. N अपॉन V म्हणजेच कोण, मोलॅरिटी. मोलॅरिटी मग आपण बघितलं का नाही, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन द 1 लिटर ऑफ सोल्युशन. मग पाय इज इक्वल्स टू आपण इथं मोलॅरिटी RT आपण असं म्हणू शकतो. असं आता मोलॅरिटी कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे, आपण पाय इज इक्वल्स टू CRT म्हणून म्हणू शकतोय. वेगळ्या पद्धतीने लिहू शकतोय, काय असंच नाही की असंच लिहायला पाहिजे. आता आपण असं पण लिहू शकतोय बघा बरं. N ची किंमत, N म्हणजे कोण आहे, N म्हणजे कोण आहे, मास अपॉन
मोलार मास, मास म्हणजे W2, मोलार मास म्हणजे M2 RT असं पण लिहू शकतो. मी म्हणते मला हे करमन झाले, जा तिकडे चल, असं पण चालतंय. किंवा M2 कडे घ्या, पाई कडे घ्या, असं पण चालतंय. हा, हे जो फॉर्म्युला दिसतोय हा कोणाचा आहे? ऑस्मोटिक प्रेशरचा फॉर्म्युला आहे. ही आपली चौथी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. किती कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी झाल्या? 4. आणि 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी समराइज करायच्या म्हटलं तर बघा, पहिली कुठली आहे? 1 नंबर वाली डेल्टा P, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला? Q1 into W2 into M1 upon M2 into W1. M2 into W1. हा पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. दुसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कुठली आहे? डेल्टा TB इज इक्वल्स टू KB into W2 into M1 आहे का याला? मग 1000 divided by M2 into W1. ही दुसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. तिसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोणती आपली? डेल्टा TF इज इक्वल्स टू KF into W2 into 1000 upon M2 into W1. आणि चौथी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी पाय इज इक्वल्स टू M2 पंजाब मध्ये की W2 RT upon M2 into V. चालतंय की नाही? ह्या 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आता याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आहे बघा, ह्या कॉमनली चौघांना आपण काय म्हणतो? CP. आणि CP कोणता डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे? कॉन्सन्ट्रेशनला. बघा बरं, W2 म्हणजे मास ऑफ द कंपोनंट. हा जेवढा जास्त तर ऑब्विसली CP काय असणार आहे? जास्त. आज एक गोष्ट लक्षात आली का बघा तुमच्या? डेल्टा P आणि M2, डेल्टा P M2, डेल्टा TB M2, डेल्टा TF M2, पाय M2. एक मला कसे प्रोपोर्शनल तर आहे दोघं? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कळते का? मोलार मासवर पण डिपेंड आहे. समजलं? रिपीट करू? कळते का? मग आता याच्यामध्ये तुम्ही जे काय हा फॉर्मॅट बघितला, हा जे इलेक्ट्रोलाइट्स किंवा जे कंपोनंट्स हे डिसोसिएट किंवा असोसिएट होत नाहीत त्यांच्यासाठी फॉर्म्युला वापरू शकताय. म्हणजे कसं, समजा मी 100 कंपोनंट्स घेतले, 100 मोलिक्युल्स घेतले, 100 मोलिक्युल घेतले आणि टाकले पाण्यात. आणि पाण्यात टाकल्यानंतर मग तो नंबर 100च राहायला पाहिजे, बदलला नाही पाहिजे. मग आता काय झालं, समजा आता विराजनं कॅल्क्युलेशन केल्यानंतर त्याला उत्तरला समजा किती आला? त्याचं उत्तर आलं 10. हे उत्तर कसं आहे? थेरॉटिकल आहे. थेरॉटिकल म्हणजे कसं, वही पेन घेऊन केला ना आणि हा फॉर्म्युला वापरून केला ना, उत्तर काढला ना. त्याला 100 पार्टिकल्स कन्सिडर केला होता. किती? 100 पार्टिकल्स. आणि ऋतुराजनं काय केला? ह्याच्यावर विश्वास नाही म्हणून गेला लॅबमध्ये त्या पाणी घेतला, पाण्यामध्ये 100 पार्टिकल टाकला आणि 100 पार्टिकल टाकल्यानंतर ते झाले 200. तुम्हाला 200 कशी काय, जादू कशी काय झाली? तर काही मोलिक्युल्स असे असतात ते पाण्यात टाकल्यानंतर नंबर बदलतो. फॉर एक्झाम्पल NaCl, मीठ. NaCl पाण्यात टाकलं तुम्ही, काय काय होते? Na प्लस Cl मायनस काय? 100 किती झाले? 200. Na प्लस 100 आणि Cl मायनस 100. आणि आपली CP काय म्हणत्या? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल्स, नॉट डिपेंड अपॉन नेचर. कळते का? तो छोटा आहे, मोठा आहे, प्लस आहे, मायनस आहे, काय संबंध आहे? आम्हाला पार्टिकलची मतलब आहे. मग त्यानं जेव्हा लॅबमध्ये गेल्यानंतर त्याचं उत्तर किती आलं माहिती आहे का? एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू किती आली माहिती आहे का? 20. दोघांची भांडणं, तुझं बरोबर माझं बरोबर, दोघं पण बरोबर आहेत. पण ह्यानं गोळ काय घातला? फॉर्म्युल्यामध्ये ह्यानं चेंजेस करून घेतला पाहिजे. कारण जे मटेरियल आहे ते मटेरियलनं गोळ घातला. मटेरियल काय टाकायच्या आधी वेगळं होतं, टाकल्यानंतर वेगळं झालं. क्या से क्या हो गए, 100 के 200 हो गए, देखते देखते असं झालं ना. यांचं डिसोसिएशन झालं की नंबर बदलतो. कधी कधी असोसिएशन होते तरी सुद्धा नंबर बदलतो. तर अशा वेळेला हे फॉर्म्युले वापरून सांगणार नाहीत विराज, तुला फॉर्म्युला मॉडिफाय करावा लागेल. कारण ना, आणि दोघांचे भांडण मिटवायला कोणते राहिला पाहिजे? तो कोण आहे? वेंटा फॅक्टर आय. हा आय काय करतो? हा आय जर फॉर्म्युल्यामध्ये असेल तर यानं फॉर्म्युल्यामध्ये तो आय वापरला तर दोघांची उत्तर सेम येतात. म्हणजे एक्सपेरिमेंटल आणि थेरॉटिकल. हा गोळ मिटवण्यासाठी कोणाचा गोळ मिटवायचा आहे? किंवा जे मोलिक्युल्स, जे इलेक्ट्रोलाइट्स असोसिएट किंवा डिसोसिएट होतात ते पाण्यात टाकायच्या आधी वेगळा नंबर होता, नंतर वेगळा नंबर आला, अशांसाठी हा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि जे नॉन इलेक्ट्रोलाइट्स आहेत किंवा जे असोसिएट किंवा डिसोसिएट होत नाहीत त्यांच्यासाठी काय प्रश्नच नाही. त्यांच्यासाठी आयची व्हॅल्यू 1च असते. आता आय म्हणजे कोण आहे? तर व्हॅन्ट ऑफ फॅक्टर. कोणता आहे? आता व्हॅन्ट ऑफ फॅक्टर कधी वापरायचं तर तुम्हाला कळलं का?
भांडणं लागली की वापरायचं. हा तुमच्यात आता तुमची भाऊ बहिणीची भांडणं लागली, आपली आई येते ना मध्ये, आई दोघांना फोडत्या, मग बसायचं. आय भांडणं लागली की आय मध्ये, समजलं? बरं, आय म्हणजे कोण आहे? व्हॅन्ट ऑफ फॅक्टर. व्हॅन्ट ऑफ फॅक्टर डेफिनेशन काय आहे? रेशो ऑफ एक्सपेरिमेंटल का कॅल्क्युलेटेड? बरेच ना, नक्की माहितीये का? केलंय का नाही अभ्यास? अजून काय, आमचे 12वी 18 सध्याचे पंडित झाले, आम्ही काय आता रेग्युलरचा वेळ नाही ना. आता मला रेग्युलरचं टाइम मध्ये शिकून चाललं का सांगा? सोल्युशन मध्ये 1 महिनाभर घेतला होता, एका महिन्याभर शिकू का नुसतं सोल्युशन? मग बाकीचं राहते टॉपिक. मग बरं, क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. आता तुम्हाला जर थेरोटिकल व्हॅल्यू आणि एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू दोन्ही सेम आणायची असेल तर आयची व्हॅल्यू वापरतो आपण. आणि याच्यामध्ये आय वापरल्यामुळं कुठं वापरायचं? फॉर्म्युल्यामध्ये वापरायचं आहे. एक्सपेरिमेंटल काय तो बरोबरच आहे, समजतंय ना? हे कळतंय सगळ्यांना? होय नाही बोला. आणि कधी वापरायचं? असोसिएशन किंवा डिसोसिएशन झालं तरच वापरायचं ना, हे समजते? आता यातले असे काही थोडेफार कन्सेप्ट राहतात ना, ते आपल्या क्वेश्चन्स मध्ये क्लिअर होऊन जाते. आता अजून एक, आता समजा फॉर एक्झाम्पल आयसोटोनिक. आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे काय? 2 वेगवेगळे सोल्युशन्स आहेत पण त्यांचं ऑस्मोटिक प्रेशर सेम असेल तर त्याला काय म्हणतो आपण? आयसोटोनिक. आता ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे सीपी कोणावर डिपेंड असते? कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असते. ज्याचे पार्टिकल जास्त त्याचा ऑब्व्हियसली ऑस्मोटिक प्रेशर जास्त. मग बाकीच्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी मोठ्या असणार, पण दोघांच्या मध्ये पण पार्टिकलचा नंबर सेम आहे 2 सोल्युशन मध्ये, तर ऑब्व्हियसली दोघांचं ऑस्मोटिक प्रेशर कसं असणार आहे? सेम आहे. दोघांना कसलं सोल्युशन बोलायचं? आयसोटोनिक सोल्युशन. काय म्हणायचं? आयसोटोनिक सोल्युशन. कळते का? परत दुसरं हायपरटोनिक सोल्युशन. ज्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर हे जास्त आहे त्याला काय म्हणायचं? हायपरटोनिक. आणि ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर कमी आहे त्याला हायपोटोनिक बोलायचं. काय म्हणायचं? हायपोटोनिक. समजते? पहिल्या बोला. तर आता असं पण आहे की आपल्याकडे आपण लॉ बघायला आलोय ना, हेनरीज लॉ असेल किंवा राऊट्स लॉ असेल. राऊट्स लॉचे 2 स्टेटमेंट आहेत आणि हे लॉज फॉलो करणारे, ओबे करणारे अशा सगळ्या सोल्युशन्स आपण आयडियल सोल्युशन्स म्हणतो. आणि आयडियल सोल्युशन साठी फॉर्म्युला आहेत. आणि जे ओबे करत नाही त्यांना म्हणतो नॉन आयडियल सोल्युशन्स. तुम्ही म्हणणार बरं, नॉन आयडियल सोल्युशन्स जे असतात ना ते सगळे नॉन आयडियल सोल्युशन्स आहेत आपल्या इथं. आयडियल कधीतरी स्पेसिफिक कंडिशनलाच तो आयडियल बिहेव करतो, बाकी सगळे नॉर्मलच असतात, नॉन आयडियल असतात. मग आयडियल का शिकायचं आहे? तर आयडियल शिकल्याशिवाय तुमचं जे ट्रू सोल्युशन आहे, जे खरोखर तुम्ही नॉर्मल सोल्युशन जे असणार आहे ते आयडियल पासून किती डिव्हाइड झाले, किती लांब गेले, किती फरक पडलाय हे सांगण्यासाठी आपण आयडियल सोल्युशन शिकायचं असते. कळलं? तुम्हाला समजतंय? आता मी सोल्युशनची एक लिस्ट शेअर करतो, ती सगळी प्लेलिस्ट बघून घ्यायची. त्यावर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये अशी पण व्हिडिओ आहे त्यात सगळ्या कॉन्सन्ट्रेशन टर्म्स मी सगळ्या एक्सप्लेन केल्या, त्यात सगळ्या फास्ट मध्ये सांगितलं, पण त्यात मी सगळ्या एकदम स्लो मध्ये व्यवस्थित सांगितले. तेच एकदा बघून घ्यायचं आणि तो सगळा अभ्यास झाल्यानंतर मग तुम्हाला जे पेपर दिले त्यातले क्वेश्चन सॉल्व्ह होतील. ठीक आहे? पहिला पेपर काढा.